नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उपवासाचा डोसा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे, याला वरई पण म्हणतात, व अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे। याला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। अर्धा इंच वरती पाणी राहील एवढे पाणी टाकून घेऊया। पाणी थोडे जास्त असले तरी चालेल, कारण आपण याला पाणी टाकूनच बारीक करून घेणार आहोत। वरई आपण 2 ते 3 तास भिजवून घेणार आहोत। इथे आपली वरई भिजली आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया। यात मी अर्धी वाटी पाणी घातले आहे। आपली वरई छान बारीक झाली आहे, तुम्ही बघू शकता। हे बॅटर आपण पातेल्यात काढून घेऊया व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया व 10 मिनिट बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण डोश्याबरोबर खायला सुकी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतले आहेत, साल काढून बारीक कट करून घेतलेत। बटाटा भाजी आपण हिरव्या मिरचीत बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी 5 मिरच्या घेतल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। मिरची आधी आपण बारीक करून घेतली आहे, त्यानंतर शेंगदाणे बारीक करून घेऊया। इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाणे जास्त बारीक नाही करायचे, थोडे जाडसरच ठेवले। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतले आहे। तूप गरम झाले की बारीक केलेले शेंगदाण्याचा कूट व मिरची घालूया आणि परतून घेऊया। परतून झाले की त्यात आपण बारीक कट करून घेतलेला बटाटा घालूया व छान मिक्स करून घेऊया। बटाटा शिजेल इतपत पाणी घालूया व चवीनुसार मीठ घालूया। झाकण लावून भाजी आपण शिजवून घेऊयात। बटाटा भाजी होते तोपर्यंत डोसे बनवायला घेऊयात। इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे। तवा गरम झालाय, त्याला तूप लावून घेऊया। तुम्ही शेंगदाणा तेलही वापरू शकता। पीठ छान मिक्स करून डोसा करून घेऊयात व झाकण ठेवून कमी गॅसवर अर्धा मिनिट भाजून घेऊया। डोसा भाजलाय, वरची बाजू बघू शकता कोरडी झाली आहे। आता आपण तूप लावून पलटून घेऊया। बघू शकता डोश्याला मस्त जाळी आली आहे। तूप लावून आलटून पलटून भाजून घेऊया। इथे आपला डोसा मस्त रेडी आहे व बटाट्याची भाजी छान शिजली आहे। मस्त मऊ जाळीदार डोसा आणि बटाट्याची भाजी आपलीकडे रेडी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।